हाय. हॅलो. हाय हाय हाय. तुमच्याकडे थोडासा वेळ आहे का? हाय लय आहे. ओके. सो आम्ही सोनी मराठी चॅनलकडनं आलोय. हास्य जत्रेचं नवीन सीझन सुरू होतोय. सो त्यानिमित्ताने आम्ही एक सर्वे करतोय. तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्ही पाहता? म्हणजे ती डान्सचा कार्यक्रम आहे. बघतो. डान्सचा कार्यक्रम? हा. आती कोणतरी एक बाई येते, नाचते, निघून जाते. बघतो आम्ही. नाही 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 नाही, खरा कार्यक्रम त्याच्या पुढे सुरू होतो. बघतो ना मग. म्हणजे एक मिनिट. म्हणजे तुम्ही प्राजक्ता माळीचा डान्स बघता आणि बंद करता? त्यांना कुठे नाचता येते? आज सारखं सारखं तसंच नाच द्या त्या. अहो त्यांच्या बरोबरचे दुसरे पोरं असतात ना, काय नाचतेत. लय भन्नाट. ते बघतो मी. आणि मग टाळ्या वाजवते तर सगळे. मग मला वाटतं संपता कार्यक्रम. मग मी टीव्ही बंद करतो आणि जातो मी. एवढाच कसा कार्यक्रम असेल मला सांगा? एवढाच कार्यक्रम असेल कसा? हा नाही म्हणजे ती रील असतात ना एवढे एवढेलेच. हा तसंच. टीव्हीवर का रील? मला नाही, टीव्ही वरती नाही रील दाखवत. स्किट कॉमेडी शो आहे तो. बस ना. वडा बोल. थांब. हास्य जत्रेनं डान्सचा कार्यक्रम वाटला? हे स्किट करणाऱ्यांचं दुर्दैव आहे का प्राजक्ताचं दुर्दैव आहे? काय लिहायचं होतं सर? काय देव जाणे काय लिहायचं. बरं, प्राजक्ताचा डान्स आवडला असंही लिहू शकत नाही, कारण की तो बोललाच नाही. बरं, त्याला ज्यांचा डान्स आवडला त्याला डान्ससाठी घेतलंच नाहीये. त्यांना ज्यासाठी घेतलंय ते त्यांनी बघितलंच नाहीये. काय लिहायचं मला कळत नाही. काय पाऊस रसिको? प्रसाद सरांचा आवाज येतो. हॅलो, एक्सक्यूज मी. हाय, तुम्ही हास्य जत्रा बघताय ना? ते काय असतं? नाही, तुम्ही जे बघताय ते हास्य जत्रा आहे. हे माझ्या मित्राने माझ्यावर पैज लावली आहे. तो बोलला हा कार्यक्रम न हसता बघून दाखव, 500 रुपये हरीन. अच्छा. मग मी बोललो किती पण हसायला आलं कंट्रोल करायचं, हसायचं नाही. अर्धा तास झाला बघतोय, हसायलाच येत नाही. थोडस तरी हसायला आलं. थोडस तरी म्हणजे एवढं तरी आलं असेल. नाहीच येते का हसायला? हास्य जत्रेचे फॅन्स आहेत ना, का फक्त ऍक्टर्सनाच वाटतंय की त्यांचे फॅन आहेत म्हणून? केवढ्या त्या साड्याला चिमटा काढलास ग, केवढ्याने कळवळला तो साड्या. चाली पण लय मजा आली साड्याला चिमटा काढायला. तुला मेलीला कशात पण मज्जा येते. बस बस आता बसूया. पण नंतर तुझी बारी. चिमटा काढायचा. चिमटा काढायला विचारूया. लावतेस या वय. नमस्कार आजी. हाय. मी तुमचा थोडा वेळ घेऊ शकते का? थोडा कशाला, पाहिजे तेवढा वेळ घे. आम्ही काय रिकाम्याच बसलो इकडे. 3 तासांनी येणार आहे आमची बस. अरे वा. मग काय आम्ही गर्दीत जो भेटेल त्याला चिमटा काढतो. ओके ओके. बोल बोल. हा, तर आम्ही सोनी मराठी चॅनलकडनं आलोय. हास्य जत्रेचं नवीन सीझन होतोय. सो आम्ही एक सर्वे करतोय त्यासाठी. तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पाहता? कुठला कार्यक्रम आहे ग हा? ऐकल्यासारखं वाटतं. ऐकल्यासारखं. सोनी मराठीवर लागतो बघा 9 वाजता रात्री, महाराष्ट्राची हास्य जत्रा. ना स्किटचा कार्यक्रम. हा हा हा. काय रोमॅन्टिक कार्यक्रम आहे काय? नाही, कॉमेडी कॉमेडी. त्यामध्ये तो परसाद हो काय बाय माझे तो मुच्चड काय. त्याचं नाव कानावर पडला ना तरी माझी शुगर हाय होती. आवडतो तिला. आवडतो आजीना. होता त्याला. आजीना लिहून घे. पोरांसोबत लिहून घे. आज्यांना प्रसादोक आवडतो. वा वा वा. म्हणजे तुम्ही आमचा
कार्यक्रम बघता बघता. खूप आवडतो आम्हाला कार्यक्रम, सगळे बघतो. तर मग त्याच कार्यक्रमाबाबत आम्ही सर्वे करायला आलोय. अच्छा. सामान्य प्रेक्षक म्हणून आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्हाला काय आवडत नाही त्या कार्यक्रमामध्ये, हा. काय वाईट आहे बाबा, की हे खटकतं, की हे नका करू, जसं आम्ही लिहून घेणार आणि suggestions. आम्ही सांगणार काय त्यांना. ग मालू, तू मागे बोलत होतीस तुला ती आवडत नाही, ती काय तिचं नाव मिलीचं ती नाही काय जाडी सारखी आहे, ती जाडी आताच लग्न झालं बघ तिचा काय वनिता खरात आवडत नाही तिला, डोक्यात जाते तिची अजिबात. तुम्हाला आवडत नाही? नाही आवडत. तुम्हाला चॅनल चेंज करून टाकते दिसली बाप, तरी. का? तिचं आता लग्न झालंय, तिला आता तरी सांग पोरीसारखी वाघ बाय, नाही तर घरात 2-2 नवरे कसे दिसतील. ऍक्टिंग लग्नात पण जबरदस्ती पोरगी दिसत होती ती. आता लग्न झालं तर कसं बाई, सासू सासऱ्यांची सेवा करायची, नवऱ्याची सेवा करायची नाही. ही बसली स्किटा करत एकटी. अमेरिकेला गेली ती पण एकटी. नवरा बघितला एअरपोर्टला कसा घाई कुतीला आला होता बघितला. गेली एकटी, सुटली आहे. जाऊ दे. आजी 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 अमेरिकेला ती फिरायला नव्हती गेली, मग? MHJ ची टूर होती अमेरिकेला. अमेरिकेत जाऊन MHJ वाल्यांनी कार्यक्रम केलाय. कार्यक्रम हा. केला तिकडे अमेरिकेला जाऊन. मग स्किट्स केले अमेरिकेला जाऊन. हे बाय माझे, तिकडे पण स्किटच केलाय तुम्ही. आता स्किटचाच कार्यक्रम आहे ना, मग स्किटच करणार ना आजी. हा. नाही तसं नाही. मग त्या तात्या विंचूला का नाही नेला तुम्ही? तात्या विंचू? कोण तात्या विंचू? तो तात्या विंचू, तो चष्मा लावतो तो, असं ऍक्टिंग करतो तो, असं करतो तो. ओंकार राऊत. अच्छा. तुम्ही आजी 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 ते हे सगळं ठीक आहे मी, असंच करतो. हा बरोबर आहे, बरोबर आहे. पण तात्या विंचू का? अरे चष्मा घालतो ना तो. चष्मा घालतो म्हणून तात्या विंचू, काय मस्त लॉजिक लावलंयस तू. त्यांचं logic आहे. सॉरी, मुद्दा माझा आहे की त्या तात्या विंचूला का नाही नेला. तात्या विंच म्हणजे हा, त्या त्याला- ओंकार राऊतला नेलं ना, म्हणजे नसीब नसीब की बात आहे. अब क्या नाही, पण त्याचं 32 कारण- लोक आहेत ना, 32 लोक आहेत आमच्या टीम मध्ये, तर सगळ्यांनाच असं एका वेळी नाही नेऊ शकत. त्याला नाही नेलं ना ते बरंच बरं बाय. का? काय मेल्याची ऍक्टिंग, कढईत पॉपकॉर्न टाकल्यासारखी ऍक्टिंग करतो, ताडा ताडा ताडा. बरं झालं, इकडे पण काय कॉमेडी जमत नाही, तिकडे पण नाही जमली असते तर इज्जत गेली नसती. असं काय लिहू अरे, नकोस, ते नाही हे लिहू केलं. नकोस ग, हे लिहू नकोस, असं काही नाहीये. चांगलं आहे त्याचं एक ते महत्वाचं. आपण पृथ्वी प्रतापवर बोलूया ना. हा, मला तर त्या पृथ्वी प्रताप बद्दल बोलायचं. बोला. बोला बोला, पटपट बोला, मी लगेच लिहून घेतो. बोला. तो जो पृथ्वी प्रताप आहे ना, हा. जाऊ दे, त्या बिचाऱ्याबद्दल बोलायलाच नको. नाही, नाही, बोला ना. नाही, जाऊ दे, बिचारा आहे तो. अहो, नाही काय नाही, बिचारा बोला. नाही, बोला, जाऊ दे बोला. त्याच्याबद्दल. अहो आजी बोला तुम्ही, तो बदल करेल स्वतः. नाही, नाही. नाही, अरे मेहनती नट आहे तो. ते काय- हे काय नाही, असं काय नाही, हे नाहीये. बोला तुम्ही, काही बोला, काही बोला. काय मिशा लावून येतो, फक्त नुसते कॅरेक्टर करत असतो, खोटा खोटा अभिनय वाटतो, काही बोला. तो खोटा अभिनय करतो, मग राऊतचं तर काहीच नाही. त्याच्यावर कशाला येताय तुम्ही, मला कळत नाही. काहीच नाही. आरडा ओरडा करू नकोस त्यांच्यावर, प्रेक्षक. राऊतचा काय अभिनय येत नाहीये म्हणजे, मला काय कळत नाही. ओरडा करू नको. एवढंच येत. बस झालं हो, बस झालं. एवढंच येत. आम्ही बघतो एवढं एवढंच. नको त्याचा विषय, काही गरजच नाही. कोणाबद्दलही बोलू नका, वेगळं काहीतरी बोला ना, काहीतरी वेगळं बोला, काहीतरी सांगता. आता ज्याच्याबद्दल वाटतं त्याच्याबद्दल बोलणारच ना आम्ही. आता आम्ही लेखकांबद्दल काय बाई, लेखक हास्य जत्रेचे ते मागे ते आपण मुलाखत बघितली 2 म्हाताऱ्यांची, किती छान बोलत होते. 2-2 दिवस विषय काढतात, मिटिंगा करतात 2-2 दिवस. हो हो हो, नाही नाही, दिवसभर बसलेले असतात विषय काढायला. काय माझे लिहित का नाहीत? नाही लिहितात, नाही अहो तेच लिहितात, ते विषय काढतात आणि मग तेच स्किटही लिहितात. हा, मग कॉमेडी का नाही लिहित? कॉमेडी कुठे? कॉमेडीच लिहितात. कॉमेडीच असते. हसायला तर येत नाही बाय, आम्हाला तर नाही येत हसायला. नाही, खरं तर नाहीच येत हसायला. आत्ताच तुम्ही म्हणत होतात आम्हाला आवडतो कार्यक्रम, आणि असा लगेच तुम्ही एवढे वाभाडे काढताय म्हणजे. आता तुम्ही विचारला, सूचना द्या तर आम्ही दिल्या, नसेल पाहिजे तर नाही Sorry, सांगा. sorry, नाही, sorry, सांग, sorry. मी काय बोलते खरं बोलते, नाही,
नाही. काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. हो सांगा सांगा कोंड्याचे कशाला बोलतेस? सांगा आजी सांगा आम्हाला माफ सांगा करा. सांगा सांगा म्हणजे आम्ही तसे बदल नक्की करू. तुम्हाला बदलायचं असेल ना तर तुमचा एक कोण तो आहे ना तो मोठे गोस्वामी त्याला बदला. एकतर तो एक नाहीये ते दोन आहेत. सचिन मोठे सचिन गोस्वामी. ये बघ नावामध्ये पण काही वेगळा सुचला नाही. सचिन त्याच्यासाठी तरी 2 दिवस काढायचे वेगळे. MSJच्या लेखकांनी त्यांची नावं नाही ठेवलेली आहेत. आणि मुद्दा तो नाहीये. मुद्दा आहे की ते रायटर डिरेक्टर प्रोड्युसर आहेत त्यांना नाही बदलू शकत आपण. त्यांचा शो आहे मुळात. त्यांचा शो आहे त्यांना नाही ग बदलू शकत. आणि कसं 31 जणांमध्ये हे 1-2 चालून जातात. आणि आता कोणाला बदलायचा ग? का कोणाला बदलायचंय तुम्हाला? कोणाला तरी बदललं तर कॉमेडी बदलल ना तुझी. असं नाही. आता त्याला तो नाही का बदलला? तो नाही का जाड्यासारखा टाकला होता तो बदलला आणि त्याच्या पोराला आणला तर काय कॉमेडी करतो तो? जाड्या टकला म्हणजे प्रसाद खांडेकर. एक मिनिट त्याच्या मुलाला नाही आणलंय. नाही त्याने केसांचं ऑपरेशन केलंय तर तो आता यंग दिसायला लागलाय. तोच आहे त्याचा मुलगा नाहीये. नाही पण कॉमेडी बरी कर. बेस्ट बरी कॉमेडी करतो. प्रसाद खांडेकर बरे करतो. काय कपटी कपटी काय? आता ह्याने याचे केस वाढवले त्या डॉक्टरांकडे त्या दुसऱ्या टाकल्याला नाही घेऊन दुसरा टकला म्हणजे श्याम राजपूत नाही. तो 2 टकले घेऊन फिरतो तो. समीर चौगुले. इथे आणि ते समीर चौगुले. त्याला घेऊन नाही गेला बिचाऱ्याला. त्याला म्हणाव जरा स्वतःमध्ये आता बदल आण. किती दिवस टकल्यावर विनोद करणारेस म्हणाव. मग त्याची कॉमेडी कशी होईल? काय बोलताय तुम्ही? नाही तर काय येतो तर टक्कल घेऊन येतो कॉमेडी करायला. टक्कल घेऊन येतो म्हणजे त्याला टक्कल आहे म्हणून तो घेऊन येतो. हेल्मेट आहे का ते बाईकच्या आरशावर लटकवायला? नाही ना टक्कल स्वतःच आहे. शांत हो प्रेक्षक आहेत ते आपले काय करतो? समीर चौगुल्यांबद्दल ते बोलतायत म्हणजे ठीक आहे कळतंय मला. त्याला विचारायचं. ओके आजी बोललो की सॉरी तुम्ही असं सॉरी बोलू नका असं समीर चौगुल्यांबद्दल. तसं नाही. मग तसं बघायला गेला तर तो तुमचा पृथ्वी प्रताप आहे ना त्याबद्दल मग लिहा. बोला ना तुम्ही असं काहीतरी पटपट बोला. लगेच लिहून घेतो. पृथ्वी प्रताप आहे ना. चेहरा बघा चेहरा तो पण मेन्शन झाला पाहिजे. मोठा अभिनेता समजतो ना स्वतःला. जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल मला बोला ना त्याच्याबद्दल. बोला थोडस तरी बोला. थोडस बोला ना. जाऊ दे नाही बोलायचं त्यांना. जरा तरी बोला. नाही बोलायचं त्यांना जाऊ दे. बोलायचं नाही तर काहीतरी बोलायला पाहिजे ना त्याच्याबद्दल. शांत चालू. मला एक सांग काय ग मालू आपण कमवतो कशासाठी? पोटा पाण्यासाठी. बरोबर. पोटासाठी कमवतो तर माणसाने खायला पाहिजे की नको? कोणाचं बोलते तिला जरा सांग खायला. कोणाला? तुमची ती सई सई एवढी बारीक आहे एवढं काडी सारखी झालीये. बारकुंडी झाली आता एवढूशीच. पुढच्या काही दिवसामध्ये माईक कोणता आणि ती कुठली एक ती डाएट करते. ओके ती मेंटेन आहे. स्क्रीनला तशी फिगर लागते. काय करायचंय ते डाएट चाटायचंय. आता ती ईशा डे नाही केवढी मेंटेन आहे. कुठली हास्य जत्रा बघताय तुम्ही मला सांगा. विंचू आहे ना त्याच्यात हास्य जत्रा. थँक्यू आजी. आम्ही तुम्हाला विचारलं तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी खूप थँक्यू सो मच. ए पोरांनो निघताय तुम्ही? निघू द्या ना आम्हाला प्लीज निघू द्या आम्हाला. तो गोड पोर आहेत खरं चांगलंय. पण हे तुमची हास्य जत्रा त्या कार्यक्रमाला सांगा सोनीवाल्यांना चांगलं करतात तुमची पोरं. आम्हाला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम. मनापासून बघतो. परत घेऊन येत आहे ना दुसरा सीझन? हो नवीन सीझन आहे. काय म्हणताय ते सहकुटुंब हसूया. करा तसं करतो आम्ही. आणि त्या पृथ्वी प्रताप आता तर इथे त्या पृथ्वी प्रतापला सांग. जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल. काहीतरी वाईट असेल ना त्याच्याबद्दल. नाही काही वाईट असेल. राऊतला सांगा हिंग करू नकोस